हॅलो मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नेहमीप्रमाणे एक विषय घेत आहोत, ज्यामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त मान्य जी श्रीकांतजी आणि त्यांचे सहाय्यक आयुक्त माननीय संतोष वावळे साहेब हे शहराचा चेहरा मोहरा बदलताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, जसं की रस्त्याला अडथळे होणारे प्रत्येक हातगाडी चालक किंवा छोटी टपरी किंवा असे छोटे शेड जे लावलेले आहे त्यांनी काढण्याचा धडाकाच लावलेला आहे. खूप चांगलं आहे मित्रांनो. शहराचा एकदम चेहरा मोहरा बदलत आहे हे आपण बघत आहोत. आज इथे कारवाई झाली, उद्या तिथे कारवाई झाली, अशी आपण रोज काही ना काही असं ऐकतच असतो आणि बघत असतो. पण काही ठिकाणी असं पण आढळलं आहे का इकडं कारवाई चालते आणि मागे त्याकडं महानगरपालिका बघत नाहीये. अशा लोकांच्या तक्रारी आहे आणि ते पुन्हा तिथे अतिक्रमण होत आहे. हो मित्रांनो, यासाठी कुठे ना कुठेतरी मनपाचे जे अधिकारी आहे, वार्ड अधिकारी आहे, वार्ड इन्स्पेक्टर, बिल्डिंग इन्स्पेक्टर आहे, नगररचना विभाग आहे, कुठे ना कुठेतरी यांचं साठेलोट होत आहे असं दिसत आहे. मित्रांनो, आज मी बोलायचं एक निमित्त घेतलेला आहे, तो आहे एक रुग्णालय. मित्रांनो, रुग्णालय चालू करायचं तर सर्वप्रथम संचालकाच्या मनामध्ये खूप मोठे प्रश्न येतात. आपल्याला पार्किंग व्यवस्था कुठे असणार आहे, बिल्डिंगच्या आवारामध्ये पार्किंग कुठे ठेवायचे आहे, जसे की नर्सिंग प्रमाणपत्र आहे, त्यानंतर फायर ऑडिट प्रमाणपत्र आहे, असे काही त्यांच्या समोर प्रश्न येत आहेत. आणि जेव्हा संचालक बिल्डिंग तरी पण एवढं करायला तयार असतो आणि संचालक जेव्हा वार्ड अधिकाऱ्याकडे जातोय तर काही वार्डामध्ये वार्ड अधिकारी आडमुठेपणा किंवा नियमाचे उल्लंघन करून विनाकारण संचालकांना त्रास देत आहे. मित्रांनो, असं पण आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि दुसरी बाजू म्हणजे ज्या रुग्णालयात जसं आता मुंबई इथे बाबा पेट्रोल पंप इथे भव्य इमारत कृपामयी हॉस्पिटल, ह्या हॉस्पिटलचं मोठं रीतसर त्यांनी परवानगी घेतली असेल, भव्य इमारत बांधलेली आहे, पूर्ण नियमाने त्यांनी पालन केले असेल. पण प्रश्न येतोय तो त्यांच्या पार्किंग विषयी. त्यांच्या रुग्णालयाची पूर्ण पार्किंग ही उडान पुलाखाली, बाबा पेट्रोलच्या उडाखाली पूर्ण सर्रास लावलेली असते. त्याचबरोबर रुग्णालयाच्या आवारात शेजारी पण पूर्ण वाहने उभी असतात. मित्रांनो, मग एवढी मोठी जेव्हा बिल्डिंग बांधतोय आपण, त्याची रिसिट परवानगी घेतली आहे, मग रुग्णाचे किंवा रुग्णाच्या नातेवाईकाचे वाहने बाहेर का लावायला सांगताय? मित्र, आम्ही यासाठी या विषयावर बोलतोय का ह्या प्रकरणावर मी गेल्या 4 महिन्यापासून कार्य करत आहे. वार्ड झोन नंबर 9 मध्ये येत आहे. यापूर्वी महानगरपालिकेमध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी जे संतोष वावळे यांच्याशी संपर्क साधला, यांच्याशी भेट घेतली आहे. त्यांच्या मते तुम्ही आपल्या वार्डाच्या परिसरातील जे वार्ड अधिकारी आहेत त्यांचे संपर्क साधा आणि रीतसर अर्ज करा. हो मित्रांनो, खूप चांगली त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे. जेव्हा आम्ही वार्ड नंबर 9 मध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्याशी भेटलो, त्यांना रीतसर अर्ज दिला आहे का अधिकारी साहेब इथे वाहने रोडवर असतात तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा किंवा त्यांची बिल्डिंग परमिशन मध्ये पार्किंगची व्यवस्था कुठे ते बघा. मित्र हो, तुम्हाला आश्चर्य होईल आणि ऐकायला पण असं व्यवस्थित वाटणार नाही, पण वार्ड अधिकाऱ्याचं असं म्हणणं आलं का त्यांच्या रुग्णालयाचे आम्ही सर्वे केलेला आहे, आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे, त्यांनी दाखवले की आमची बिल्डिंग तर इथं आहे पण आमची रुग्णालयाची पार्किंग करणपुरा आवारामध्ये आम्हाला तिकडं लावायची आम्ही परमिशन घेतलेली आहे. हे कितपर्यंत योग्य आहे आपणच समजू शकता. दुसरं असं आहे मित्रांनो, आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे चक्रा मारलेल्या आहे, त्यांच्याकडे आम्ही रीतसर अर्ज केलेला आहे, पण आज पावेतो 4 महिन्यापासून आज पावेतो त्यांच्याकडनं आम्हाला साधं पत्र पण आलं नाही. याचं नेमकं कारण काय आहे? कुठेतरी पाणी मुरतंय असं मला वाटतंय. या प्रकरणामध्ये जातीने माननीय आयुक्त साहेब यांनी लक्ष घालावे
माननीय सहायुक्त संतोष वावळे साहेबांनी यांनी लक्ष घालावे आणि वार्ड अधिकारी यांच्यावर कारवाई का करत नाही यावर जाब विचारायला पाहिजे. मित्र हो, आम्ही वार्ड बिल्डिंग इन्स्पेक्टर जे आहे ते आम्हाला उडवडीची उत्तर देत आहे. प्रथम ते सांगतायत का आम्हाला मी साईटवर आहे, मी व्हिजिट मारलेली आहे, मी असं केलं, मी तसं केलं असं सांगतायत. आणि आम्ही नगर रचना विभागाला आम्ही पत्र दिलेलं. नगर रचना विभागामध्ये आम्ही जेव्हा सर्वे भेटायला गेलो अधिकाऱ्यांना, त्यांचं म्हणणं असं की आमच्याकडे जो पण फाईल येत नाही तो पण आम्ही कारवाई करत नाही. हो मित्रांनो, त्यांचं पण बरोबर आहे. त्यांच्या नियमानं ते त्यांच्या ठिकाणी चालतात, इन्स्पेक्टर त्यांच्या ठिकाणी, वार्ड अधिकारी त्यांच्या ठिकाणी. मग जनतेने न्याय मागायचा कोणाकडे, जाब विचारायचा कोणाकडे? मित्र हो, एवढी मोठी बिल्डिंग बांधल्यानंतर साहजिकच आहे त्यांच्याकडे रीतसर सर्व परवानगी असायला पाहिजे आणि असेल पण दाखवण्यात काय हरकत आहे? म्हणजे लोकांच्या बोलण्यामध्ये किंवा आपल्या पार्किंगचे जे वाहने आहे तर बिल्डिंग मध्ये का लावत नाही? काही पार्किंग जागा वापरण्यात आलेली आहे का? तिथे आपण काहीतरी आतमध्ये जसं का आपण कन्सल्टिंग रूम असेल किंवा लॅब असेल असं काहीतरी आपण, किंवा रुग्णाच्या नातेवाईकासाठी वेटिंग रूम बनवली असेल. असो, आम्हाला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाहीये. आमचं म्हणणं एकच आलंय की जर तुमच्याकडे रीतसर परवानगी आहे आणि वार्ड अधिकाऱ्याकडे तुम्ही जमा केली तर वार्ड अधिकाऱ्यांनी का आम्हाला आजपर्यंत लेटर दिले नाही? वार्ड रचना नगर रचना विभागामध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्या मते जोपर्यंत आमच्याकडे त्यांच्याकडनं फाईल येत नाहीये, बिल्डिंग इन्स्पेक्टर म्हणतो आम्ही फाईल पाठवलेली, म्हणजे आता कोणाकडं हे उडवडीची तर त्यांचं कारण काय? असं तर नाहीये ना कुठेतरी मुख्य अधिकारी त्यांच्याकडं बोट दाखवलं जात आहे, किंवा हे हॉस्पिटलचे जे संचालक आहे खूप मोठे आहे, आम्हाला मोठं असो की छोटं असो आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आमचं एकच म्हणणं आलंय का पार्किंग रूल्स सर्वांसाठी आहे. जेव्हा एक नवीन हॉस्पिटल टाकायचं तेव्हा एका संचालकाला खेटा मारावा लागतात, तसं यांच्यावर निर्बंध का घालवण्यात येत नाही? मित्र हो, कृपामय रुग्णालय खूप मोठं आहे, खूप चांगला उपचार आहे, तिथे मोठमोठे रुग्णावर उपचार होत आहे, तिथे मोठमोठ्या मशिनी आहे. तर मग हे पार्किंग साठी व्यवस्था का नाही? इथं एक दिवसाआड इथं वाहनावर अपघात होत आहे. काही ठिकाणी आम्ही असं बघितलं रुग्ण आत एक्सपायर झालेला आहे आणि रुग्णाचे नातेवाईकाची गाडी तुमचे ट्रॅफिकवाले उचलून घेऊन जात आहे. म्हणजे हे कितपत योग्य आहे? विनाकारण रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकाला त्रास सहन करावा लागतो. मान्य आयुक्तांना एकच विनंती आहे का ह्या प्रकरणावर गांभीर्याने लक्ष घालून हे प्रकरण काय आहे सर्वांसमोर, किंवा आपण जातीने लक्ष घालून याच्यावर निर्णय घ्यावा. आणि आमची एकच मागणी आहे, आम्ही जे फॉलोअप करत आहे आणि करणार आहे, हे प्रकरण जोपर्यंत आम्हाला मार्गी लागत नाही, आम्ही व्हिडिओ पण दाखवलेला आहे, पूर्ण बातमी सविस्तर बातमी प्रकाशित केली आहे, यांचे पूर्ण नकाशे आमच्यापर्यंत आलेले आहे. परंतु आम्हाला हे वार्ड अधिकाऱ्याशी, जो झोन नंबर 9 चे वार्ड अधिकारी, यांना एक सवाल आहे. जर आमच्या सारख्या लोकांना एवढ्या म्हणजे सुशिक्षित असो किंवा एवढं माहिती असणाऱ्या लोकांना खेटा मारावा लागत असेल तुमच्याकडे, तर तुमच्या वार्डामध्ये सर्वसामान्य जनता येत आहे. सर्वप्रथम तुम्ही वेळेवर भेटत नाहीये, जागेवर बसत नाही. तुमचे बिल्डिंग इन्स्पेक्टर जे आहे वार्डामध्ये सर्रास भोंगळ कारभार चालू आहे. वार्ड कार्यालय हे जनतेसाठी माननीय आयुक्त यांनी प्रत्येक वार्ड वाटून विभागून दिलेले आहे. त्या वार्डामध्ये जर असं नागरिकांना त्रास होत असेल तर नक्कीच नागरिकांचा रोष पण समोर येत आहे. तर ह्यावर लवकरच माननीय आयुक्त यांनी मार्ग काढावा. धन्यवाद.